7202. नाही नाही तो नाही येथील राखून ठेवण्यात आलेला श्री प्रसाद लाड व इतर उपसर यांचा नाशिकमधील विकासकांनी गृहनिर्माण प्रकल्पातील माडाच्या हिश्श्यातील सदनिका भूखंड देण्यास विरोध केल्याबाबत या विषयावरील तारांकित प्रश्न क्रमांक 6858. एक मिनिट. हा प्रमाणे विचारलाच नाही ना पण कोणी तो नाही. प्रवीण दरेकर प्रश्न क्रमांक 6858. 6811. सभापती महोदय, त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाल्याने आपणच तो प्रश्न राखीव ठेवला होता. तर त्या संदर्भामध्ये शासनाने काय भूमिका घेतलेली आहे, कुठल्या प्रकारची कारवाई करणार आहात? कारण त्यावेळेला या सगळ्या गोष्टी भूखंडाच्या बाबतीत स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे स्वतः सभापती महोदयाने हस्तक्षेप करून हा प्रश्न राखीव ठेवला होता. तर याचं गांभीर्य ओळखून आपण याच्यावर काय भूमिका घेतली जाहीर करा. सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये महसूल विभागाचा अहवाल जो गृहनिर्माण विभागाकडे प्राप्त झाला त्यानुसार सन्माननीय सभापती महोदय, ज्या काय आरोपींची नावं आहेत त्या आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि 10/3/2026 आपण या प्रकरणामध्ये पोलीस विभागाने 197 आरोपींची नावं ही सन्माननीय सभापती महोदय FIR मध्ये दाखल केलेली आहेत. 8-10 दिवसापूर्वीच FIR दाखल झालेला आहे. या प्रश्नाचं ब्रीफिंग घेताना मी पोलीस आयुक्त नाशिक यांच्याशी बोललेलो आहे. या आरोपींचं व्हेरिफिकेशन करणं, या आरोपींना जी काय या ठिकाणी ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलेली आहे त्यानुसार गुन्हा त्यांच्यावरती जी कलमं लावलेली आहेत त्यानुसार त्यांना अटक करणं, ह्या सगळ्या गोष्टी आयुक्तांनी टॉप प्रायोरिटीवरती कराव्यात आणि तात्काळ या दोषींवरती FIR दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. ज्या ज्या पद्धतीनं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे याच्यावरती पुढची कारवाई आम्ही करू. 197 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 1. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 7202. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, अतिशय गंभीर दूध भेसळीचा प्रकार आहे. केवळ दुधाचाच प्रश्न नाही आहे, तर दुधापासून तयार होणारे अन्य दुग्धजन्य पदार्थ जे आहेत, पनीरचा विषय असेल, मावाचा विषय असेल, अनेक पदार्थ दुधापासून तयार होतात आणि ते थेट मनुष्याच्या जीविताशी संबंधित आहे. आणि अशा वेळेला अनेक प्रकरणं घडत असताना अंधेरी, मुंबई येथे अंधेरीमध्ये हा प्रकार जो घडला तो अत्यंत वाईट आहे. आणि अशा प्रकारे धाडी टाकणं नंतर काहीतरी सापडतं आणि या अंधेरीच्या विषयामध्ये तर स्वतः लोकांनी जाऊन तक्रारी केल्या आणि त्यात अर्थात एक पोलीस पण होते, पण स्थानिक रहिवाशांनी, आणि त्यांनी हे सर्व जे दूध भेसळ करत होते त्यांचं संभाषण ऐकलं, त्यांची चर्चा ऐकली आणि नंतर पोलिसांना त्यांनी तक्रार दिली. परंतु हे जे उत्तर मी वाचलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले त्यांना भारतीय न्याय संहितेच्या अंडर आणि मानके आणि यांच्या फूड अँड ड्रग्सचे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जे गुन्हे दाखल केले ते ठीक आहे. हे सर्व गुन्हे त्यांची जी पनिशमेंट आहे ती फार थोड्या काळाची आहे आणि त्याचा दंड देखील फार कमी आहे. दुसरी गोष्ट, हे सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहे आणि त्यामुळे हे सगळे लोक सुटतात. त्यामुळे माझं 2-3 प्रश्न असे आहेत. एकतर राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने मागील जुलै महिन्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचा नवीन कायदा आणण्याची घोषणा केली होती. हा कायदा सरकार कधी आणणार आहे? आणि असा कायदा नसल्यामुळेच ही जी प्रकरणं उघडकीस येतात तर हे बेल घेतात, त्यांना जामीन मिळतो आणि ते सगळे आरोपी सुटतात. त्यामुळे काल परवाचीच एक बातमी आहे की आंध्र प्रदेशामध्ये त्याच्यामध्ये तर विविध केमिकल्स दुधामध्ये टाकले, 16-17 लोक मृत्युमुखी पडले. तर खरं हा मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करणार का? अशा आरोपींबद्दल हे देखील उत्तर द्यावं. आणि मला तिसरा एक माहिती अशी मिळाली की जवळजवळ 45% पोस्ट रिकामे आहेत. तर ह्या कधी भरल्या जाणार? कारण फूड इन्स्पेक्टर नसले तर छापे कोण टाकणार? त्यामुळे जर का या कमतरता आहे का? आणि अनेक वेळा लेबल्स देखील बदलले जातात, एक्सपायरी डेट बदलली जाते.
त्याच्याशी छेडछाड टेम्परिंग केलं जातं. त्यामुळे एकतर कायदा कधी आणणार, दुसरं तो तुम्ही यांना हे अर्थात कायदा आले की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होतील. परंतु दुसरा माझा जो प्रश्न आहे की किती पोस्ट नेमक्या रिकाम्या आहेत फूड इन्स्पेक्टरच्या आणि त्या कधीपर्यंत आपण भरणार? सभापती महोदय, ताईंनी सांगितलेली बाब ही अतिशय खरी आहे. मागच्या काळात जे काही अचानक धाड टाकून भले माहिती दिली होती त्या पद्धतीनं वर्सोवा आणि अंधेरी या ठिकाणी छापा टाकला गेला. त्यात अनेक पहिल्या याच्यात तसं फार काही निघालं नाही, पण ज्या वेळेला वर्सोवा पोलीस ठाण्याचे पथकासह नवजीत नगर या ठिकाणी ज्या वेळेला छापा टाकला त्यावेळेला असं प्रकार निदर्शनास आलं की अमूल आणि गोकुळ याचा ब्रँड असलेला, पण त्याचा वरती ब्रँड त्याच्यात गोकुळचा आणि आत बाकी त्याच्यात मिक्सिंग करून कशा अगदी काटेकोरपणे ते लेबल तोडून किंवा पिशवी फोडून आणि त्याच्यात पाणी वगैरे मिक्स करून ते विकल्याचं निदर्शनास आलं आहे. हे खरं आहे. त्या बाबतीत 14 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेत. 4 लोकांवर आता तडीपारीची कार्यवाही सुरू आहे. आणि ताईंनी जो काही मनुष्यबळाचा किंवा मनुष्य जे नोकर जे आहेत त्या संदर्भात सांगितलं तर अगदी खरं आहे का 1271 एकूण आस्थापना कार्यरत आहे आणि आकृतिबंधानुसार 2544 पदे अपेक्षित आहेत. तर त्याच्यात 1273 पदे आपल्याला अजून वाढ करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं वित्त विभागाकडे तशी फाईल त्या ठिकाणी पुटअप केली होती. काही त्रुटी काढून त्या ठिकाणी फाईल रिटर्न आली. लवकरात लवकर ती पदभरती करण्याची कार्यवाही केली जाईल. कारण तसं MPSCला मागच्या काही काळात ताईंनी सांगितल्याप्रमाणे खूपच मनुष्यबळ कमी होतं, परंतु 197 लोकांची त्या ठिकाणी आपण आता नव्यानं भरती केली. त्यांचं ट्रेनिंग घेऊन आता त्यांना पदस्थापना देखील देण्यात आलेली आहे. एकूण 350 पदांपैकी खूप जागा रिक्त होत्या. आता 189 भरल्यामुळे आता फक्त 30च जागा खाली असून पदे वाढवण्याबाबत नवीन आकृतिबंध तयार करण्यात येईल. बाई जगताप. आभारी आपला आणि मनीषाताईंनी अतिशय महत्त्वाच्या आणि एका गंभीर इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि आपण सगळ्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये ह्या भेसळयुक्त दूध असेल, भेसळयुक्त काही पदार्थ असेल, आपण नेहमी बोलतो. सभापती महोदय, असं आहे की आता 30च कर्मचारी कमी आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी उत्तरात सांगताना हे सांगितलं की तक्रार आली त्याच्यानंतर आपण कारवाई केली. तुमचं फ्लाइंग स्क्वॉड काय करतंय? त्यांचं कामच आहे ना ते. फ्लाइंग स्क्वॉड बनवलं कशा करता? आता तुम्ही आम्ही चहा पितो, भीती वाटते चहा प्यायला, म्हणजे मी पित नाही हा भाग वेगळा, पण भीती वाटते. मुंबईसारख्या शहरामध्ये आज अशा पद्धतीचं भेसळयुक्त नुसतं दूध नाही, त्याच्यापासून तयार होणारे सगळे पदार्थ, अगदी मिठाईपासून सगळं आपण आनंदाने सगळं वाटत असतो आणि त्याची काय परिस्थिती होते आपण पाहतो आणि ह्याची चर्चा होते. इथे अधिकारी बसलेले आहेत, पण एक गोष्ट सांगतो आपल्याला, यांचा सगळ्यांचा एक कनायवन्स आहे. या सगळ्यांची एक ती चेन आहे. हे आजच नाही. मला एवढं आठवतंय RR पाटील ज्या वेळेला राज्याचे हे होते आणि आपण सुद्धा होतात त्यावेळेला, आणि त्यावेळेला कडक कारवाई झाली. 3-4 महिने त्यांच्या पाठी लागून काही काळ ते बंद झालं, पण आता ते सुसाट सुटलेत. 2 प्रश्न आहेत, कारण दुसरा कायदा येईल कधी येईल मला माहित नाही. आपण म्हणजे मंत्री सांगतील काय सांगायचं तर, पण 14 जणांना अटक केलंय याचा दुसरा अर्थ असा होतो ही संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारीमध्ये मकोका लावून त्यांना जामीनच होत नाही, परंतु अधिकारी इतके हे झालेले आहेत, बिंदास झालेले आहेत. आणि बिंदास हा शब्द जराच आहे. अधिकारी इतके माजलेले आहेत हा शब्द चांगला आहे. अधिकारी तुमचे अधिकारी जरा जास्तच माजलेत. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण या संघटित गुन्हेगारीचा हे लावून त्यांना मकोका लावून त्या सगळ्या 14 आरोपींना आणि त्यांच्याशी निगडीत असलेले सगळे या सगळ्यांना आपण त्या मकोकाखाली अटक करणार का, जेणेकरून त्यांना जामीन होणार नाही. आपल्या असलेल्या अस्तित्वातल्या कायद्याच्या नुसार
नाही आणि त्याचा मकोका लावा म्हणजे मग त्यांना जामीनच होणार नाही. आणि दुसरं महत्वाचं की हे फक्त अंधेरीतलं उघडकीस आलं. कुर्ला, खार, मुलुंड या सगळ्या भागामध्ये इतकं बेलाशकपणे कसं चालू राहू शकतं मला सांगा बघू. हा ते आहेच म्हणून म्हटलं ते फारच झालंय. त्यामुळे आपण ह्या फ्लाइंग स्क्वॉड मापतात आता तर तीही वस्तुस्थिती नाही की 30च लोक कमी आहेत. याच्यासाठी स्पेशल ड्राईव्ह आपण घेऊन आणि तो फ्लाइंग स्क्वॉडवाले जाणार हे अगोदरच सांगतात त्यांना म्हणजे ते पळापळ त्यांची ती झालेली असते. म्हणून म्हटलं की ह्याची पूर्ण चौकशी करून हे अधिकारी पोलीस पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा असा नेक्सस तयार केलेला आहे आणि तुम्हाला आणि आम्हाला अतिशय सगळ्यांना नागरिकांना इतकी वाईट फक्त मुंबईत नाही सगळीकडे हा प्रकार आहे आणि तो इतका घातक आहे. आपण जर चांगलं दूध प्यालो ना तर ते पचणार नाही कारण हे असलं भेसळयुक्त प्यायची सवय झाली म्हणून याच्यावर कडक कारवाई करून एक तर मकोका लावणार का त्यांना. नंबर 2 फ्लाइंग स्क्वॉड वाल्यांना तुम्ही ती सक्त ताकीद देऊन पूर्ण वर्ष 2 महिने 1 महिने नाही आता प्रश्न झाला लगेच जातील ते संध्याकाळी रेड होईल मी सांगतो तुम्हाला. वर्षभरचा कार्यक्रम त्यांना देऊन वारंवार ह्या मुंबईतल्या सगळ्या भागांमध्ये या अशा पद्धतीच्या रेड करून त्यांच्यावर कारवाई करणार का. निश्चित आपण ज्या काही सूचना केल्या अगदी खरं आहे का त्यावेळेला माणसं कमी होती. आत्ता माणसं बऱ्यापैकी फुलफिल झालेली आहेत आणि जो फ्लाइंग स्क्वॉड जो आहे त्याच्या बाबतीत आता तात्काळ तशा सूचना खाली देण्यात येतील आणि निवड कोणीतरी एखादी घटना कळवतं किंवा एखाद्या ठिकाणी डाऊट म्हणून कळवतात आणि तिथंच जातात असा प्रकार होणार नाही. मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जे बाहेरून जे मार्गे दूध मुंबईमध्ये येतं किंवा पुण्यात बाहेरून येतं अशा सगळ्या मोठ्या शहरांमध्ये जे नाकेबंदीसारखा किंवा नाके पाहून त्या ठिकाणी त्यांच्यावर धाडी टाकणं किंवा काही ठिकाणी कलेक्शन ज्या ठिकाणी होतंय तिथंसुद्धा हा प्रकार झाल्याचं निदर्शनास येतं आहे. तिथंसुद्धा त्या प्रकारे त्याच्यावर सक्त अशी ताकीद दिली जाईल. मोकोकाच्या संदर्भात मागच्या वेळेला खालच्या सभागृहातच CM साहेबांनी मीच कबूल केलं होतं. CM साहेबांनी त्याच्यानंतर त्याचा खुलासा केला आहे की मोकोका हा तसा संघटित गुन्हेगारी म्हणजे आणि जीवन आवश्यक फक्त अध्यक्ष सभापती महोदय मंत्री महोदय बोला आपण बसा जरा मंत्री. सभापती नाही मोकोकाच्याच धर्तीवर आता जे काही नवीन एक ड्राफ्ट केलेला आहे ड्राफ्ट अवेलेबल नाही अजून तो पारित झालेला नाही. मी पुढच्या अधिवेशनाच्या तपासून घेऊन मोकोका लागत असेल जी संघटित गुन्हेगारी ही 14 लोकांची जरी असेल तरी त्याला अनेक बारकावे. परब साहेब बोला. सन्माननीय सदस्य बाई जगताप यांनी अतिशय स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न येतो हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का. आणि मग संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय. आणि खालच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी असं काही सांगितलेलं नाहीये. मला चांगलं माहितीये मी दररोज प्रोसिडिंग वाचतो. ज्या वेळेला जीवनावश्यक वस्तू माणसाच्या जीवाशी खेळ होतो गुंडाला का लावतात मकोका. जीव घेतात म्हणूनच लावतात ना मकोका. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे काय. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे ज्या क्राईम मुळे लोकांच्या जीवाशी खेळ होतो याला ऑर्गनाइज क्राईम म्हणतात. मग ड्रग्ज वाल्यांना का लावतात मकोका. मग हे ड्रग्ज पेक्षा कमी आहे का भेसळ. आणि जर हे मंत्री महोदय काय सांगतायत भविष्यात येणारा कायदा जो कायदा अजून अस्तित्वातच नाहीये त्याची चर्चा तुम्ही आज करताय. आमचा साधा प्रश्न आहे तुम्ही होय किंवा नाही सांगा. तुम्ही सांगा नाही लावत मकोका म्हणून आमचं काहीच म्हणणं नाही. मग आम्ही बघू काय बाहेर उत्तर द्यायचं ते. मंत्री पण सभापती महोदय दिशाभूल कशाला करताय. उत्तर देतात आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मंत्री महोदय आलेत का इकडे. उत्तर देतात. अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणून नाही फक्त मोकोकाच्या संदर्भातलं जे आहे
ते संघटित गुन्हेगारीत किंवा आहे, मी तपासून तुम्हाला अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा खुलासा करतो. अधिवेशन संपण्यापूर्वी कायदेशीर बाब तपासून अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचा या ठिकाणी मांडणी करतो. तुम्ही सांगा आम्ही लावत नाही म्हणून नको का प्रश्न मिटला. मग काय ते, पण एका बाजूने मान्य करतायत संघटित गुन्हेगारी आहे, माणसाच्या जीवाची खेळ होतोय आणि तरी सांगतायत. म्हणजे मंत्री वाचवतायत अधिकाऱ्यांना. का त्यांचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेताय? पाप करणार ते लोक आणि डोक्यावर मंत्री महोदय घेणार. अगोदरच त्यांच्या डोक्यावर काय कमी पाप आले त्यांच्या बाकीच्या स्टाफमुळे? एवढं पाप घेऊन जाणार कुठे तुम्ही? अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचा खुलासा करतो. गोल उत्तर देतात आहेत. बरं, ही गोष्ट ही पहिली वेळ असं नाही होत आहे. ह्याच्या अनेक वेळा असं झालेलं आहे. त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी इतके माजलेले आहेत की ते या बिचाऱ्या साध्या मंत्र्याचं आणि ते एक प्रकरण आहे, ते त्याचा मी नाही उल्लेख करत. हा उल्लेख असा आहे की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवाशी निगडित आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. हे मुंबईचा प्रश्न आला, हा भाग वेगळा आहे. त्या ताईंनी तो मुंबईचा प्रश्न म्हणून काढला. पण आम्हाला साधं उत्तर पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे की नाही, तर हो म्हणतात आहेत. एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आहे की नाही, तर हो आहेच. जीवाशी खेळणारा प्रकार आहे का, तर आहेच. आता याच्यापेक्षा काय कारणे लागतात मग लावायला? मग काय तपासून पाहणार आहात तुम्ही? तपासून काय पाहणार आहात? त्या गेल्याच्या नंतर मकोका लावणार का? त्यामुळे तुम्ही हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या, मग पुढचं बघू आपण काय करायचं. सभापती महोदय, मिटकरी बोलतात. सदस्य एक प्रश्नाचा स्पेसिफिक महोदय थांबा. मिटकरी बोलतायत. मंत्री महोदय माझा पण प्रश्न घ्या, संयुक्त उत्तर द्या ना. मागील महिन्यात 5,000 दूध पॉकेटची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आपण देणार होता, त्याचा अहवाल आलेला नाही. आणि यामध्ये एफडीएचे सचिव पदाचे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात. त्या सचिवांवर आपण काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय, मला वाटतं की सभागृहामध्ये आपण शांतता ठेवा आणि परत खाली बसा. भावना लक्षात भाई घेता जगताप, खाली बसा. आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल. प्रश्न क्रमांक 2 प्रसाद लाड 6,903